शैलजाताई, मी तुम्हाला आवर्जून सांगतो, एक फॅमिली फिजिशियन म्हणून ज्यावेळेस आम्ही समाजामध्ये वावरत असतो, समाजाची यातना निसतं आम्हाला फिजिकल दुखणं नाही, त्यांचं मेंटल दुखणं काय असतं, त्यांच्या घरातल्या सगळ्या गोष्टी ते आम्हाला सांगत असतात. आपण आपल्या परीने त्यांना किती आपण मानसिक त्यांना सुख देऊ शकतो, शारीरिक सुख देणं, त्यांच्या दुःख वेदना शारीरिक पद्धतीने कमी करणं हे तर आमचं कर्तव्यच आहे. पण त्यांच्या मानसिक वेदना, त्यांच्या कौटुंबिक वेदना, त्यांच्या असलेल्या प्रश्नांना आपण किती सपोर्ट करू शकतो यामध्येच खरं सौख्य असतं असं मला वाटतं. कारण की गेल्या अनेक दिवसापासून मी बघितलं वाद आणि विवादच होतात. हो, ताईंनी सांगितलं संवाद व्हायला पाहिजे. ताई, मी त्याच्याही पुढे जाऊन म्हणतो नुसता संवाद होऊन उपयोग नाहीये. कारण आजचा संवाद जो बघितला तर मुलगा आईला सांगतो, आई मेसेज करते, बेटा कुठं आहे, तो सांगतो मी अमक्या अमक्या ठिकाणी आहे. हे सगळं मेसेजवर चाललंय. ताई तू कुठे आहे, दादा मी इथे. मला वाटतं 15-15 दिवस आईची भेट होत नाही, मुलाची वडिलांची भेट होत नाही. हे आजच्या कुटुंब पद्धतीमध्ये चाललेले, म्हणजे संवादच होत नाहीये. तर मला असं वाटतं याच्या पुढे जाऊन आपली जर भारतीय कुटुंब पद्धती किंवा आपली एकत्रित कुटुंब पद्धती जर बघितली तर प्रत्येक घटकाचं, त्या काकाचं, मामाचं, मावशीचं, आत्याचं, प्रत्येक घटकाचं योगदान त्या कुटुंबासाठी होतं मित्रांनो. कारण की त्या ठिकाणी संवाद नाही तर सुसंवाद घडण्याचे कार्यक्रम घडत होते, सुसंवाद होत होते. आणि आज संवादाच्या पुढे जाऊन आपल्याला सुसंवाद जर कुटुंबात साधलं तरच आपलं कुटुंब व्यवस्था टिकून राहील याची मला खंत वाटते. कारण की आजच्या या वक्त्यांनी किंवा मार्गदर्शक लोकांनी आपल्यावर फार मोठी जबाबदारी टाकली. कराळे पाटील, प्रत्येक जण म्हणतं 17वं वर्ष लागलेलं आहे, 17वं वर्ष लागलेलं आहे. मी बऱ्याच वेळा आता ऐकलं, पण मला तर असं वाटायचं मुलींच्या बाबतीमध्ये 16 वर्ष धोक्याचं, आणि आता आम्ही म्हणतो पुरुष हक्क संरक्षणसाठी 17वं वर्ष मोक्याचं. कारण की आज ही आमच्यावर जबाबदारी आली आणि ती जबाबदारी समाज टाकतो आहे. समाजाला आपल्याबद्दल अभिमान झालेला आहे, समाजाला आपल्याबद्दल गर्व झालेला आहे, समाजाला आपल्याबद्दल विश्वास निर्माण झालेला आहे. म्हणून आज आपल्याला हे 17वं वर्ष मोक्याचं आहे. आज आपल्याला आपल्या घटनेची, आपल्या समितीची दिशा निश्चितच बदलावा लागेल. आणि याबद्दल आयोजकांतर्फे आणि घटनेच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो की आमच्या परीने आम्ही आजपासून 17वं वर्ष हे आमच्या संस्थेचं मोक्याचं समजू. कारण की ही घटनाच आपल्या महाराष्ट्रासाठी इतकी प्रेरणादायी आहे की ही अख्ख्या देशामध्ये आपली पुरुष हक्क संरक्षण समिती ही रजिस्टर नोंद झालेली आहे. ती फक्त महाराष्ट्रामधनं झालेली आहे आणि हिचं अख्ख्या देशामध्ये काम चालू आहे. तर मी आता बोलेल की आपलं जगामध्ये देखील काम चालू आहे. कारण आपले फॉरेन कंट्रीजमधनं बाहेरचे लोक जे इंजिनियर्स होऊन काय IT सेक्टर्समधले लोक जे बाहेरच्या देशात गेलेले आहेत त्यांचं काम देखील आम्ही महाराष्ट्रामध्ये बघतो आहे. म्हणजे जगाच्या बाहेर आपलं काम चाललेलं आहे, देशाच्या बाहेर आपलं काम चाललेलं आहे. ही विश्वव्याप्ती आपल्याला आता प्राप्त होते आहे. मित्रांनो, कुटुंब हे जगलंच पाहिजे. मी आता बघितलं ह्या IT सेक्टरमध्ये इंजिनियर्स, डॉक्टर्स वगैरे काय जे असतील, कॉम्प्युटर युगामध्ये तुम्हाला 12-12 तास, 16-16 तास, 18-18 तास काम करावं लागतंय. इलाज नाहीये. नवरा बायको दोघे इंजिनियर्स असतात, डॉक्टर्स असतात, त्यांना 18-18 तास काम करावं लागतंय. मुलांसाठी वेळ नाही. आईवडिलांचा तर प्रश्न दूरच राहिलेला आहे. तुम्हाला मुलांसाठी वेळ नाहीये, आईवडिलांसाठी वेळ नाहीये. तुम्ही कशासाठी जगतात, कोणासाठी जगता आहात तेच तुम्हाला कळत नाहीये. फक्त आपण पैशासाठी जगतो आहोत का? पैसा म्हणजे सुख आहे का? तुम्ही कमवलेल्या पैशापासून कुटुंबाला सुख मिळतं आहे का? ह्या घटना जर बघितल्या तर ह्या IT सेक्टरमधले जे मुलं आहेत मित्रांनो, त्यांच्या फक्त पत्नीला ते वेळ देऊ शकत नाही अशा दुर्दैवी घटना घडत आहेत आणि त्यामुळे डिवोर्स घडतो आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या. 16-16 तास, 18-18 तास ही नैसर्गिक गरज आहे का कामाची? तुम्हाला कमवण्यासाठी, कुटुंबासाठी किती लागतो हे जर आपण ओळखलं तर कुठेतरी आपण थांबलं पाहिजे, कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे आणि आपली मानसिकता ही बदलली पाहिजे. हे तेवढंच नक्की आहे. कारण की आज जे काही चाललेलं आहे, आपले फ्रेम असते लग्न करायचं. लग्न करण्याच्या अगोदर 5 वर्ष माझ्या अपेक्षा असतात. माझी बायको अशी असावी, ती सुंदर असावी, ती एकुलती एक असावी आई बापाला, तिला असं असावं, ती कमावणारी असावी, ती असं असावं. ह्या अपेक्षा आपण एक फ्रेम फिक्स करतो आणि त्या दृष्टीने आपण निवड करत असतो. मित्रांनो, ती देखील एक भगिनी आहे, ती देखील आई होणार आहे, तिला देखील कुटुंब हवं असतं. पण ज्या वेळेस तिच्या पण काही अपेक्षा असतात, ती पण ज्यावेळेस अपेक्षा घेऊन येते की माझा नवरा असा असावा, तो माझ्या मुठीत थांबणारा असावा,
तो आईजवळ बसणारा नसावा. म्हणजे ही काही जी तुमची फ्रेम होते ते ब्रॅकेट मित्रांनो तुम्ही तोडलं पाहिजे. मुलींनी असो की मुलांनी असो ते ब्रॅकेट तोडून ब्रॅकेटच्या बाहेर बघा. त्या आईबापाने आपल्या पोटाला चिमटा देऊन त्या मुलासाठी खस्ता खाल्लेले असतात. त्या आईबापांनी त्या मुलीसाठी आपल्या पोटचे काय दागदागिने तोडून आपली शेती गहाण ठेवून तिचं लग्न केलेलं असतं. त्यामुळे तुमचे विचार हे कुटुंबाला धरून चालले पाहिजे. हे पहिले त्या प्रथमतः त्या मुलीने आणि त्या मुलाने समजून घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुमच्या अपेक्षा असतात तिने पैसे कमवले पाहिजे तर तिच्या कामामध्ये आपण सहभाग घेतलाच पाहिजे. हे देखील आपलं कर्तव्य आहे. मी म्हणतो पुरुषप्रधान संस्कृती आता सबला आणि आपला हा प्रश्नच नाही राहिला. हो, नीट समजून घ्या. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कायद्यानेच हक्क मिळाला पाहिजे असं नाहीये. आज आपल्या भारतीय घटनेमध्ये जर दखल घेतली तर प्रतिभाताई पाटील ह्या राष्ट्रपती होऊ शकतात, देशाच्या राष्ट्रपती होऊ शकतात. माननीय सोनिया गांधी, इंदिरा गांधी, अनेक उदाहरणं आपल्याला हायकोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये, मोठमोठ्या ठिकाणी, मोठमोठ्या डेस्कवर ज्या जजेस आहेत त्या देखील महिला आहेत. अनेक याच्यामध्ये तुम्ही गेम्समध्ये बघा, महिला उल्लेखनीय कार्य करतायत. म्हणजे कुठे असा आता अबला आणि सबला हा प्रकार राहिलेला नाहीये. कोणताही पुरुष, कोणतंही कुटुंब मुलीला शिळी भाजी देतं, शिळी भाकर देतं असं कधीही आता होत नाहीये. मुलीला देखील इंग्लिश मिडियममध्ये घालतायत, मुलाला देखील इंग्लिश मिडियममध्ये घालतायत. ही मानसिकता आता समाजाची बदलत चाललेली आहे आणि हाच खरा आपला विजय आहे. खरं तर आता हे सांगायचं म्हणजे आपल्याला ह्या संस्थेचं कार्य हे बदलायला लागणार आहे, दिशा बदलावी लागणार आहे, समानता आणावी लागणार आहे. आणि आपल्याला या कायद्यांचा जो दुरुपयोग होतोय त्याबद्दल फक्त आपल्याला दखल घ्यायची मित्रांनो. कुठल्याही स्त्रीच्या विरुद्ध आपण लढत नाही हे प्रत्येक वेळी सांगितलं गेलेलं आहे. कारण स्त्रीशिवाय कुटुंबच नाही. हो, तुम्हाला आई पाहिजे आहे, बहीण पाहिजे आहे, मावशी पाहिजे आहे, आत्या पाहिजे आहे, ही कुठून येणार? हो, जर तुम्ही प्रत्येकाने म्हटलं की मला मुलगाच झाला पाहिजे तर कुठून तुम्हाला आई मिळेल, कुठून तुम्हाला बायको मिळेल, कुठून तुम्हाला बहीण मिळेल? त्यामुळे महिलेची गरज ही नुसती उपभोगासाठी नसून तिची आपल्यावर खूप मोठी कुटुंबाची जबाबदारी असते. म्हणून मी सुरुवातीला बोलतानाच ज्यावेळेस माझ्या शब्दात ज्यावेळेस उद्घाटनात्मक भाषेत बोलताना मी सुरुवातीला जे म्हटलं की महाराष्ट्राची कुलदैवत आई तुळजाभवानी हे याच्यासाठी बोललो होतं मी की त्या श्रीमध्ये इतकी शक्ती आहे की तिने ठरवलं तर एक कुटुंब जर तुम्हाला 8 दिवसात उद्ध्वस्त करायचं तर मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो, ती 7च दिवसात त्या कुटुंबाचं उद्ध्वस्त करू शकते. आणि त्या स्त्रीने जर ठरवलं हे कुटुंब 70 वर्ष टिकवायचं, मी माझ्या सगळ्या पणाची माझी तिथं परीक्षा झाली तरी चालेल, तर ते कुटुंब कुठलाही कायदा आणि कुठलाही मध्यस्थीमध्ये जर आला तर ते कुटुंब तुटू शकणार नाही याची ग्वाही मी स्त्रीतर्फे देऊ शकतो. त्या स्त्रीमध्ये एवढी महत्ता आहे, त्या स्त्रीमध्ये एवढी शक्ती आहे. पण त्या शक्तीचा अनादर जर कुठे होत असेल, त्याचा गैरवापर जर होत असेल तर तो एक दुःखीचा विषय आहे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही मेडिकल फील्डमध्ये बघतो, आम्ही ज्यावेळेस वेपन वापरत असतो, वेपन म्हणजे शस्त्र असतं, कायदा हे देखील शस्त्र आहे, तुमच्यासाठी समाजासाठी शस्त्र आहे. त्या शस्त्राचा जर दुरुपयोग झाला तर प्रत्येक समाजाला त्रास होतो. आम्ही ज्यावेळेस ऑपरेशन करतो तर रुग्णाची परमिशन घेतो, रुग्ण आमच्या पाया पडतो आणि आम्ही त्याला ब्लेड मारतो. ब्लेड मारल्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्या पोटातला गोळा निघतो, रुग्ण आपल्या दैनंदिन कामाला लागतो, मोठ्या व्याधीतनं बाहेर निघतो आणि देवानंतर पहिले नाव घेतो, डॉक्टर तुम्हीच माझ्यासाठी परमेश्वर होते. मित्रांनो, तेच शस्त्र, तेच वेपन, तोच चाकू मी कुणाची परवानगी न घेता एखाद्याच्या पोटात भोकसला तर माझं इंटेन्शन वेगळं होतं. म्हणजे ते शस्त्र, त्याचा उपयोग कशासाठी करायचा हे तुमची मानसिकता पहिले महत्वाचं आहे. आणि त्याचा जर दुरुपयोग जर तुम्ही केला तर निश्चितच समाजासाठी ते घातक आहे. आणि जे लोक असा वापर करत असतील, समाजासाठी घातक ठरत असतील, त्यांच्यासाठी आपल्याला लढायचं आहे. एवढंच या संस्थेचा उद्देश आहे. त्यानंतर आवर्जून भिसे साहेबांच्या मनात एक खंत राहून गेली. सांगता सांगता खावटीचा प्रश्न होता त्यांच्याकडे, खावटी कशी वाजवता येईल. जर मजूर किंवा कारागीर असेल आणि त्याला मूळबाळ नसेल व तसेच आईवडिलांना त्याला कुणी असेल तर फक्त आईवडिलांना तुम्ही जेथे राहत असाल त्या ठिकाणी येण्यासाठी बोलवा. जर मजूर असेल, तो सरकारी नोकर नसेल तर त्यांनी फक्त आईवडिलांना तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी बोलवायचं व आपला पत्ता बदलावा. पूर्वी त्या ठिकाणी तुम्ही राहत होता त्या ठिकाणी आपला पत्ता बदलावा. त्याची माहिती पत्नीला किंवा तिच्या जवळच्या नातेवाईकांना कळू देऊ नका. अशी जर दक्षता घेतली तर खावटीचा वॉरंट बजावण्यासाठी
पत्ता जेव्हा घेतला, खावटीचा वॉरंट बनवण्यासाठी पत्ता नसेल तर बजावता येणार नाही व पत्नी कोर्टात येण्याचे टाळेल व तुमची खावटी देण्यापासून तुम्ही वाचाल, असा शेवटचा मंत्र त्यांना द्यायचा होता. तो मंत्र मी तुम्हाला देतो आणि मी माझा अध्यक्षीय मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.